आमच्या ताई काही ताईंचे असे मागच्या वर्षी व्हिडिओ होते की हळदीचं चाललंय तरी पण आम्ही अभ्यास करतोय. कोरोनामध्ये असे होते काही लग्न लागतायत तरी पोरं म्हणायचे की नाही आम्ही प्रॅक्टिसला आलोय सर, तिकडे लग्न हळद चालली हे चाललंय. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की वी आर द डेडिकेटेड. आपण एनी हॅव कंडिशन मध्ये प्रॅक्टिस करतो. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 225 आपल्याला 88 करायचं आहे. कदाचित असा विचार येऊ शकतो म्हणून मी तुम्हाला सांगितलं +80 याला आपण +8 पण बोलू शकतो. पण तो 80 कुठल्या रॉडवर करायचा आहे लक्ष द्या. तो 80 आपल्याला 10च्या रॉडवर +8च्या ऐवजी -2 +10. +10 कुठल्या रॉडवर करणार आहेत आपण? 100च्या रॉडवर करणार आहेत. लक्षात राहू द्या फक्त. हा मॅच्युरिटीचा पार्ट आहे. थोडं हलकं व्हावं म्हणून सांगितलं. म्हणून -2 +10. पण आपल्याला असं एक्सप्लेन करावं लागेल मुलांना. एक्सप्लेन करताना -2 10च्या रॉडवर आणि +10 हा 100च्या रॉडवर. जर असं आपल्याला बोलायचं असेल तर असं एक्सप्लेन करावं लागेल. लक्षात येते मला काय म्हणायचं की आता आपण सध्या बिगनर मोडमध्ये आहोत, आपण एक्सपर्ट मोडमध्ये नाहीत. पण जेव्हा मेंटल अरिथमेटिक करायचं असेल डायरेक्ट आपण करू शकतो की यस -2 +10. -20 +100 खूप मोठं हेवी होऊन जातं. -2 +10 हा -2 झाला 10च्या रॉडवर आणि +10 झाला 100च्या रॉडवर. आता +8 म्हणजे आन्सर इज 305 आहे. आता तुम्हाला पुन्हा परत +8 साठी तुम्ही युनिट रॉडवर गेले, मी मदत करतो तुम्हाला. आता 8 जेव्हा तिथं नाहीये ना, एकदम सिंपल एकच बोलायचं असतं. काय बोलायचं असतं? -2 +10 एवढंच बोलायचं आपल्याला. आता हा -2 मात्र आपोआप झाला पाहिजे. -2 आपण काल बघितला होता. -2 कसा झाला पाहिजे? असा झाला पाहिजे. आपण बघितलं होतं. आठवतं का तुम्हाला? असा झाला पाहिजे. -2 असा झाला पाहिजे. -2 असा झाला. करून बघा प्रॅक्टिस. -2 असा झाला पाहिजे. -4 असा झाला पाहिजे. -4 असा झाला पाहिजे. -3 असा झाला पाहिजे. -1 असा झाला पाहिजे. म्हणजे +4 -5 +4 -5 असा झाला पाहिजे. क्लिअर आहे? थोडासा प्रॅक्टिसचा पार्ट आहे. थोडंसं होईल. प्रॅक्टिस केली की होईल. पण थोडंसं ब्रेनने आपल्याला क्विकली सपोर्ट दिला पाहिजे. आणि म्हणून तिथं आपण जेव्हा +8 करतोय तेव्हा -2 +10. आता -2 ला आपला हात असा चालला पाहिजे. बघा इकडे लक्ष द्या. मी काय म्हणतो टूलवर. असा आणि असा झाला पाहिजे. बघा असा आणि असा. म्हणजे याच्याने आपण काय करतोय? +3 करतोय आणि -2 याच्याने असा लगेच झाला पाहिजे. बघा +3 -2. हात बघा पुन्हा परत +3 -2. असा करून बघा +3 -2. हा काय झाला? हा -2 झाला. +3 -5 मीन्स -2 झाला आणि कंप्लीट आवर्तन इज द +10. +10. सो आन्सर इज द 313. 313 हे आन्सर आपल्याकडे दिसतंय. +77. 70 इज द डायरेक्ट अवेलेबल आणि 7 साठी -3 +10. सर नाही समजलं मला. कोण म्हणतं नाही समजलं? भाग्यश्री पठाडे. हा, कुठलं नाही समजलं ताई? पूर्ण नाही समजलं. ओके, चला करा. अबॅकस टूल घेतलंय तुम्ही? हा, अबॅकस टूल वर घ्या. 225 करून 25. घ्या. 5 इथपर्यंत समजलं? 225. क्लिअर आहे हो इथपर्यंत? ओके. आता हो. +88 करायचा. 88 करायचा आहे. कसा करणार तुम्ही सांगा? +80 कसा करणार आपण? 80 टेन्सच्या रॉडवर 20 मायनस आणि 100च्या रॉडवर व्हेरी गुड. 100. करा की मग. -20 +100 काहीच प्रॉब्लेम नाही. एकदम परफेक्ट केलं तुम्ही. आता आपल्याला काय करायचं बाकी आहे? 8 8 करायचा बाकी. 8 कुठल्या रॉडवर करतो आपण? युनिटच्या. हा, मग +8चा फॉर्म्युला सांगा. तिथे अवेलेबल आहे का 8? बघा पहिले. डायरेक्ट अवेलेबल आहे का? नाही. हा, मग नाही. +8चा फॉर्म्युला काय आहे? +3 -2. हा, असा कधी मी अजून आयुष्यात आधी ऐकलाच नाही फॉर्म्युला. +8चा फॉर्म्युला सांगा मला. +3चा फॉर्म्युला सांगा. +8चा फॉर्म्युला सॉरी. -2 हम्म. बोला. +5 हे बघा, मी असा काहीच तर मी फॉर्म्युला तुम्हाला सोडून टाकली. मी अजून तुम्हाला तर काहीच ती असं नाही झाली ती. थांबा थांबा ना ताई. मी काय म्हणतोय?
तुम्ही ना भावासारखं वेळाचं सोंग घेताय माझ्यासारखं, असं काहीच करू नका. तुमच्याकडे जे तुमच्याकडे नॉलेज आहे ना, आतापर्यंत जे शिकवलंय ना तुम्हाला, तुमच्या पद्धतीने बोला. हा, माझ्यासारखं काहीतरी सोंग करायला गेले की मग परत तुम्ही काहीतरी स्वतःला फसवून घेतायत. लक्ष द्या, मी काय सांगतोय, हलकं फुलकं. तुम्हाला आतापर्यंत +8 म्हणजे काय माहिती होतं ते सांगा. आता आपण शिकलोय ना +8. जेव्हा +8 युनिट रॉडवर नसेल तर आपण काय करतो, आपला रेग्युलर फॉर्म्युला सांगा. +8चा फॉर्म्युला सांगा, नेक्स्ट हाऊसचा फॉर्म्युला सांगा. +3 -5. असं कधी शिकवलंच नाही मी. असं शिकवलंच नाहीये मी. तुम्हाला ते विचारतच नाहीये ते तुम्हाला मी. ते विचारतच नाहीये. मी तुम्हाला परत हे बघा, तुम्ही कॉम्प्लिकेटेड मोडमध्ये जातायत. मला कॉम्प्लिकेटेड मोडमध्ये नाही तुम्हाला काही बोलवायला लावायचं. मी तुम्हाला असं विचारतोय पुन्हा परत. आता ते तसंच राहू द्या. आता 305 आपलं तसंच राहू द्या. अबॅकस टूलवर काय आन्सर आहे तुमच्या, पहिले सांगा मला. 305. हा, तसंच राहू द्या. करा दुसरं कॅल्क्युलेशन. ओके, करा दुसरं कॅल्क्युलेशन. 36 करा, 36. सेट 0 करू ना? ते नाही, फिंगरवर करा ना, मला फिंगरवर बघायचंय ना चालेल, तुम्हाला. चालेल. हा, हां, 36 करा, 36 फिंगरवर. 36 36 +3. +3 हा, केलं. आता +8 करायचं आहे. कसा करता तुम्ही +8? +8 हम्म -2 +10. मग हेच ऐकायचं होतं मला. हेच ऐकायचं होतं. मला माहिती आहे मला तुमच्याकडनं कसं काढायचं, म्हणून पुन्हा परत मला हे करावं लागलं. परत अजून रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 24 24 +9 सांगा, कसं करतो आपण +9? -1 +10. लक्षात आलं? लक्षात आलं? व्हेरी गुड. आता अबॅकस टूलवर जा. आता अबॅकस टूलवर जा. अबॅकस टूलवर आन्सर काय आहे? 305 +9 करायचं मला सांगा. आपण +9 आतापर्यंत हा +9 करायचं. आपण आतापर्यंत फॉर्म्युला काय शिकलोय? +9 आहे का युनिट रॉडवर? नाही. मग काय शिकलोय आपण आतापर्यंत? -1 +10. संपला विषय. एवढंच बरोबर. बोलायचं. लक्षात आलं सर्वांना? खूप छान केलं. आपल्याला भाग्यश्रीताईंनी सर्वांना खूप सारा शिकून गेल्या इनडायरेक्टली. हा, इनडायरेक्टली त्यांनी खूप सारा शिकवलं. म्हणून मी त्यांना सांगितलं खूप कॉम्प्लिकेटेड मोडमध्ये जाऊ नका. इकडे लक्ष द्या. आता आपल्या रॉडवर 305 आहे आणि त्या 5 मध्ये आपल्याला +9 करायचंय. थोडं हलकं-फुलकं करण्याचा प्रयत्न करतोय भाग्यश्रीताई, इकडे लक्ष द्या. या 5 मध्ये मला +9 करायचं आहे. पण 9 इज नॉट हिअर, म्हणून आपण काय बोललं पाहिजे, कॉन्फिडेंटली काय बोललं पाहिजे? -1 +10 एवढंच बोललं पाहिजे. मी असंच तुम्हाला सांगतोय. पण आता लक्ष द्या, आता भावाचं सोंग ऐकून घ्या. आता तुमच्या अंगात नका येऊ देऊ तो फक्त. लक्ष द्या, मी काय सांगितलं पहिले, हलकं फुलकं. लक्ष द्या. -1 +10 हेच बोलायचंय. पण पण इथं -1 कसा होणार आहे, हे डिटेलिंग एक्सप्लेन आपल्याला मुलांना करता पण आलं पाहिजे. पण असंच हलका फुलका -1 +10. आता -1 करताना आपल्याला काय करावं लागेल सांगा भाग्यश्रीताई? -1 कसा करावा लागेल? -1 कसा करावा लागेल सांगा बरं? असा नाही होत -1 भाग्यश्रीताई. असा नाही होत -1. करा, मला या 5 मधून -1 करून दाखवा. सॉरी, या सॉरी, सॉरी. हा, सॉरी सॉरी सॉरी, आता लक्षात आलं. -1 असा होतो. लक्षात आलं? म्हणून पुन्हा परत सर्वजण प्रॅक्टिस करा माझ्या बरोबर. करा सर्वजण माझ्या बरोबर. 5 -2. -2 म्हटलं की हा 3 ओपन झाला पाहिजे आणि -5 झाला पाहिजे. सेट द 0. -1 हा 4 ओपन झाला पाहिजे आणि 5 क्लोज झाला पाहिजे. -3 2 ओपन झाला पाहिजे आणि 5 क्लोज झाला पाहिजे. -4 -4 म्हटल्यावर 1 ओपन झाला पाहिजे आणि 5 क्लोज झाला पाहिजे. लक्षात आलं मला काय सांगायचं तुम्हाला? काही गोष्टी आता लक्ष द्या. जेव्हा मी सायकल विकत घेतली
तेव्हा मला घरातले 2-2 जण सायकल धरून चालवायला शिकायला आले होते. तेव्हा मी तरी 2-3 जणांना उडवलं होतं. हा सर्वांचा अनुभव आहे आतापर्यंत. सायकल शिकले असाल की नसाल, सुनेताताई तरी आपण 2-4 जणांना उडवलं असेल, आपले पण ढोपरे कोपरे फोडले असतील, आपण साध्या आयराणी भाषेत बोलायलाच. म्हणजे आपण आपण पण म्हणतो नाही नाही, मग ते रक्त दिल्याशिवाय शिकत नाही, त्याच्या मागे लई जुनी म्हण आहे आपली, म्हणजे मग ते नाही, मग त्याच्याशिवाय शिकत नाही. लई मग त्याच्या म्हणजे सहानुभूती कशी असते आपल्याकडे पडल्यानंतर म्हणजे मलम आपल्याकडे सामाजिक मलम काय असतं, की रक्त दिल्याशिवाय शिकत नाही. सामाजिक म्हणी फार प्रचलित आहेत आणि त्या खऱ्या आहेत. म्हणजे कष्ट केल्याशिवाय किंवा मेहनत केल्याशिवाय किंवा संघर्ष केल्याशिवाय काही शिकत नाही, हा त्याचा अर्थ होतो. तर इम्पॉर्टंट काय परत लक्ष द्या, की आता आपण थोडेसे ऑटो पायलट मोड मध्ये जातोय आपण अबॅकस मध्ये पण. ऑटो पायलट मोड मध्ये काय जातोय, की आता जेव्हा तुम्ही नवीन कधीतरी गाडी घेतली, भाग्यश्रीताई स्कूटी घेतली किंवा काय घेतली, सायकल घेतली, तर जेव्हा नवीन सायकल घेतली तेव्हा आपण बघत होतो ब्रेक लावताना कुठं ब्रेक सापडतोय का, तोपर्यंत ठोकून देत होतो आपण. ब्रेक शोधत होतो तोपर्यंत कुठेतरी जाऊन धडक मारत होतो. लक्ष द्या माझं काय म्हणणं आहे. ऍक्टिवा शिकलो तर लोक म्हणतात, जर शिकलो तर अरे रे रे, कुठं 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 ब्रेक दाबेपर्यंत कोणाला तरी जाऊन धडक मारतो आपण. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की एक सुरुवातीच्या बिगनर मध्ये आपण चाचपडत होतो. पण एकदा तुम्ही एक्सपर्ट झालात, की तुम्ही काय करतात, फोनवर पण बोलतात, गाडी पण चालवतात आणि एखाद्याला अजून सल्ला पण देतात, ए थांब रे, असं रे तसं रे, आणि गाडी पण चालू राहते. आपोआप म्हणजे ऑटो पायलट मोड मध्ये आपण आलो पाहिजे. मग आता ऑटो पायलट मोड अबॅकस मधला काय, इकडे लक्ष द्या, की जेव्हा मला इथं -1 करायचं आहे, इकडे लक्ष द्या प्लीज प्लीज एव्हरीवन. जेव्हा -1 करायचा आहे, तो हा -1 असा झाला पाहिजे. लक्षात येते मला काय सांगायचंय? लक्षात येते काय सांगायचंय? पुन्हा परत, जेव्हा मला -2 करायचा आहे, तेव्हा -2 असा झाला पाहिजे. त्याच्यानंतर जेव्हा मला -4 करायचा आहे, तेव्हा असा झाला पाहिजे. -1 करायचा आहे तेव्हा असा झाला पाहिजे. हे सांगण्याचा अर्थ असा आहे, की जरी ऑटो पायलट मोड हा आपल्याला गरजेचा आहे, मुलांना तर लवकर येतो तो. पण ॲज अ टीचर जेव्हा आपण कॉम्बिनेशन मध्ये जातोय, पण अशी अपेक्षा असते, जर कॉम्बिनेशन जर सोपं करून घ्यायचं असेल, तर सोपं करून घेण्याचं प्रिन्सिपल असं आहे, की तुम्ही मेन जो फोकस आहे ना त्याच्यावर राहा आणि बाकी ऑटो पायलट मोडने आपोआप झाला पाहिजे. कॉम्बिनेशन फॉर्म्युला तर शिकायचाच आहे. पण अशा पद्धतीने शिकायचा, म्हणजे लक्षात घ्या, आता आपल्याला अशा मोडमध्ये आलेलो होतो आपण. इकडे लक्ष द्या सर्वजण, की मी तुम्हाला प्रेझेंटेशन मधून पण सांगतो किंवा पहिले मला हे कॅल्क्युलेशन सोडून घ्यायचे होते, पण त्याच्यात भाग्यश्री ताईने थोडंसं एक 2-4 मिनिट वाढवलं. ते सर्वांसाठी गुड लर्निंग होतं. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 305 आहे आपल्याकडे आणि 305 मध्ये +8 करायचं आहे. तर 8 करण्यासाठी युनिट रॉडवर -2 +10. आता -2 असा झाला पाहिजे. हे बघा, असा झाला पाहिजे. असा म्हणजे काय? -2 कसा होईल? +3 -5. लक्षात आलं भाग्यश्रीताई? -2 कसा झाला? वंडरफुल. -2 +10. आन्सर इज द 313. क्लिअर आहे? आता मी इथं सांगितलं होतं 77 करून घ्या. 77 आणि 7 इज नॉट अवेलेबल ऑन युनिट रॉड, आणि म्हणून आपण सांगितलं -3 +10. -3 +10. +25. आता 20 ऑल्सो नॉट अवेलेबल टेन्स रॉड, म्हणून 20 चा फॉर्म्युला -80 +100 आणि 5 इज द डायरेक्ट अवेलेबल. ऍग्री विथ मी एव्हरीवन? क्लिअर आहे? +77. 70 इज द डायरेक्ट अवेलेबल आणि 7 साठी +2 -5 असा झाला पाहिजे. 70 डायरेक्ट केला 7 साठी, कारण आपल्याला काय करावं लागलं 7 साठी? -3 +10. -3 +10. -3 करा. +2 -5 असा झाला पाहिजे. +2 -5 हा झाला -3. हा -3 आपोआप झाला पाहिजे. ही आता अपेक्षा आहे. आणि जर जमत नसेल तर प्लीज तो जो +10 करायचा आहे तो विसरून जाऊ नका. प्लीज. जर कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही असं बोलले +2 -5 झाला -3, पण तो +10 बाकी आहे +7 चा, तो करायला विसरू नका. +10
किंवा मला काल योगिता ताईंनी सांगितलं होतं, जर मला +77 करायचा, इकडे लक्षात द्या, +77 करायचा आहे, तर मात्र मग तुम्हाला हे करावं लागेल, इकडे लक्ष द्या, +77 करायचं असेल तर तुम्हाला 77 करायचा होता ना आपल्याला, 77 करायचं असेल तर तुम्हाला असं करावं लागेल, -3 +80 हे करता आलं पाहिजे, नाही तर +80 -3, कारण 77 हा 80 बरोबर रिलेशन 3च आहे, पण ते पुन्हा परत कन्फ्युजन होईल. तो इट इज अ नॉट नाऊ, या ज्या आपण आता ज्या मोडमध्ये आहेत, त्या मोडमधला तो शॉर्टकट नाहीये आणि आपल्याला अजिबात शॉर्टकट शिकायचा नाहीये. शॉर्टकट ब्रेन आपोआप शोधतो. शॉर्टकट ब्रेन आपोआप अप्लाय करतं. त्यालाच मेंटल अरिथमेटिक म्हणतात. आणि म्हणून मी आपल्या क्लासमध्ये पण उदाहरण दिलं असेल, तरी पण एकदा तुम्हाला आठवण म्हणून सांगतो. लहान पिल्लं जरी असेल 1-1.5 वर्षाचं, त्याला एकदा रांगायला लागलं, की जिन्यावरून उतरताना किंवा बेडवरून खाली उतरताना, झोळीवरून खाली जंप मारताना तो अंदाज घेऊन जंप मारतो. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. अंदाज घेतो, मला उतरता येईल का? मला एवढं अंतर पेलवेल का? इट इज अ मॅथेमॅटिक. किती उंची आहे, किती वजनाचा मी आहे, किती माझा कुठं पाय पुरेल, ही इज अ मॅथेमॅटिक चालू होतं. किंवा मी अजून याच्या पुढचं फेव्हरेट कॅल्क्युलेशन नेहमी सांगत असतो तुम्हाला. मी ट्रकवाला आणि सायकलचं उदाहरण आपल्याच क्लासमध्ये दिलं असेल, की भरधाव वेगाने जर हायवेला एखादा ट्रक आणि एखादा सायकलवाला एखादा टर्निंगला, असं दोघांना वाटलं, की आता बाय मिस्टेकली ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे आणि आपण पण म्हणतो, "अरे देवा! एवढ्यात वाचले." आपण असं पण म्हणतो. पण त्या वाचण्यामागे खूप मोठे कॅल्क्युलेशन असतात, की त्याच्यासाठी आपले 8-10 दिवस पण कमी पडतील त्या कॅल्क्युलेशनमध्ये. नेहमी आपण म्हणत असतो, की 100 किलोमीटर भरधाव वेगाने एक ट्रक येत असेल आणि 10 किलोमीटर वेगाने इकडनं सायकल जात असेल, त्या दोघांमधलं अंतर समजा 300 मीटर होतं आणि म्हणजे मग ताशी त्याचा 100 मीटर आणि ताशी याचा 10 किलोमीटर, मग यांचा मिड पॉइंट काय असेल? ॲक्सिडेंटचा पॉइंट काय असेल? आणि दोघांमधलं डिस्टन्स किती आहे? म्हणजे टर्निंग अँगल किती असेल? आणि मग आपल्या लक्षात येतं, दोघांच्या लक्षात येतं, की दोघांना एक सेन्स ऑफ ह्युमर येतो. नजरानजर होती, की अरे, आता थोडासा अँगल चेंज करावा लागेल, स्पीड रिड्यूस करावं लागेल आणि स्पीड रिड्यूस करण्यासाठी म्हणजे फिजिक्सचे कॅल्क्युलेशन येतात. ब्रेक फोर्स अप्लाय करावा लागतो, तेव्हा रिड्यूस होतो स्पीड. हे फिजिक्सचे कॅल्क्युलेशन होतात मॅथेमॅटिक्सचे चालू. आणि काही ब्रेक फोर्स अप्लाय केल्यानंतर पुन्हा परत स्पीड रिड्यूस होतो. त्याच्यानंतर टर्निंग अँगल घेतल्यानंतर काही म्हणजे जॉमेट्री सुरू होते. टर्निंग अँगल घेतल्यानंतर दोघांमधलं डिस्टन्स वाढतं आणि पुन्हा परत डिस्टन्स वाढल्यानंतर थोडा त्यांचा जो मिड पॉइंट असतो, तो मिड पॉइंट किती सेकंदात एकत्र येतील, तो सेकंदाचा टाइम वाढतो. म्हणजे जर ते पुढच्या 3 सेकंदात एकमेकाला टक्कर घेणार होते, तर त्यांनी स्पीड रिड्यूस केल्यामुळे दोघांमधला टाईम 10 मिनिटावर जातो आणि 10 मिनिटात त्यांचा टर्निंग अँगल थोडासा वाढतो आणि दोघं जण पुढच्या 10 सेकंदामध्ये बरोबर सेफली पुढे तो ट्रकवाला निघून जातो आणि सायकलवाला निघून जातो. आता हे गणित जर पठाडे भाग्यश्री जर तुम्हाला मॅथेमॅटिकमध्ये जर आता लिहायला सांगितलं, तर आपली एक्झाम होईल ना, फायनल अबॅकस टीचर एक्झाम, तोपर्यंत तुम्ही सोडवतच बसाल आणि पुन्हा परत म्हणाल, मग तो त्याचा स्पीड किती होता? मग तो कुठल्या रोडवर चालवत होता? मग तिथं उतार होता का? मग तिथं टर्न का होता? मग खरंच तो कुठली शिवार होती? म्हणजे खूप सारे प्रश्न येतील. म्हणजे पुन्हा परत म्हणजे म्हणतात ना, की खूप सारं. आणि म्हणून मी उदाहरण दिलं होतं, की आधी खूप साऱ्या लोकांच्या टाळक्यात नारळ पडलं असेल आणि ते बिचारे गेले असतील, तरी त्यांना कळलं नाही, की गुरुत्वाकर्षण असतं. पण बिचारा त्या न्यूटनला 2-3 जरी त्याच्या टाळक्यात ॲपल पडले, तरी त्याला कळलं, की गुरुत्वाकर्षण असतं. म्हणजे ऑब्झर्वेशन मधून त्याला नॉलेज आलं, म्हणून तो सायंटिस्ट झाला. म्हणून त्याने 3 खंड अखंड त्याचे न्यूटनच्या नियमांवर लिहिले. म्हणजे नुसते असे 3 वाक्यात 3 त्याने त्याचे सूत्र नाही लिहिले. त्यांच्यावर खंड लिहिले त्याने. पुस्तकं प्रकाशित केले तेवढे. कंटिन्यू निरंतर अभ्यास अजून पण जग त्याच्यावर करतंय. आज पण आपण पण करतोय. सांगण्याचा अर्थ असा आहे, की खूप अभ्यास डीप केल्यानंतरच खरोखर त्या लेव्हलचं पात्रता येते. तर आपण एक अजून ए शिकतोय. हां, असं ओके. हे सर्व ब्रेनमध्ये ऑलरेडी अवेलेबल असतं मॅथेमॅटिक. ॲग्री विथ मी? हे सर्व आपोआप सुचतं. म्हणून काही वेगळं शिकायची गरज नाही. आणि म्हणून गणितामध्ये नापास झाला किंवा इंग्लिशमध्ये नापास झाला म्हणून तो व्यक्ती सक्सेस होत नाही, असं काहीच नाहीये. बट आयुष्यामध्ये एखादी गोष्ट एक्स्ट्रा परफॉर्मन्स, हाय लेव्हल परफॉर्मन्स जर तुम्ही केली, तर तुमचं आयुष्य बदलून जातं.
पॅशनेटली त्याला म्हणतात. जर एखादी गोष्ट तुम्ही पॅशनेटली करत असाल, वारंवार करत असाल, रोज करत असाल, अप्लाय करत असाल, तर आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. संघर्ष जरूर करावा लागतो, पण आयुष्य जरूर बदलतं. आणि गंमत इथंच फसते. आपण म्हटलो, की मीच का करायचं? मीच कष्ट का करायचे? मीच का करायचं? मीच का रोज उठायचं? मीच का रोज सकाळी योगा करायचा? का माझ्या नशिबी आराम नाहीये? आज रविवार असला म्हणून काय झालं? मी आराम करेल. आज 1 तारीख आली म्हणून काय? म्हणजे सांगण्याचा अर्थ माझा अर्चनाताई असा आहे. आपण काय करतो? आपण तुलना करतो. आपण सॅक्रिफाईस नाही करत. आपण एकमेकाशी तुलना करतो आणि तिथंच गंमत फसते. आणि मग आपलं जे काही डेडिकेशन असतं ते कॉम्प्रोमाइजमध्ये येऊन जातं. सो सांगण्याचा अर्थ असा पुढच्या पिढीला, भावी पिढीला हे पिढी आपलं ऑब्झर्वेशन करून शिकते. म्हणून असं काही नाही, की आई-वडील खूप कष्ट करतायत म्हणून त्यांच्या मुलांनी कष्ट करून म्हणून त्यांना त्यांना बघितलं तर ते हुशार पण निघतात. आपण बघतो. आत्ताच 10वी चे रिझल्ट लागले. खूप गरीब घरातले पण मुलं खूप टॉपर निघाले. त्याचं कारण आहे, की ते म्हणतात, की आमच्या आई-वडिलांचं कष्ट आहे, तर कदाचित आम्ही शिकलो पाहिजे. आणि आपण हे पण बघतो, की बिचारे काहीतरी शिक्षण क्षेत्रात खूप काबाड कष्ट करणारे पण शिक्षकांना त्यांच्या मुलाला 10वी पास करण्यासाठी कॉपी द्यायला जावं लागतं. हे पण आपण बघितलेलं आहे. मी माझ्या डोळ्याने बघितलंय आणि तुम्ही पण बघतात. त्याच्यामुळे काही ते लपलेलं नाहीये. पण हा सर्व संसार आहे. सो ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. अरे देवा! तुम्ही मला इतर गप्पांमध्ये लावून देता. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके, 393 393 प्लस 25 20. आता 20 साठी 10 च्या रॉडवर -80 प्लस 100 आणि 5 इज द डायरेक्ट अवेलेबल. प्लस 26. लक्ष द्या व्यवस्थित. प्लस 20 इज द डायरेक्ट अवेलेबल. भाग्यश्रीताई दोघा हात टूलवर वापरा. दोघा हाताने एका हाताने टूल होल्ड करा. एका हाताने पेन्सिल किंवा काही जे काय असेल तुमच्याकडे त्याचा वापर करा. अशी पेन्सिल तुमच्या हातामध्ये कायम पाहिजे. इकडे लक्ष द्या अशी पाहिजे आणि एका हातामध्ये टूल पाहिजे. एका हातावर कुठेतरी आधार देऊ नका शरीराला. ओके, 20 इज द डायरेक्ट आणि 6 साठी काय केलं आपण? -4 प्लस 10. सो व्हॉट इज द आन्सर? मला कोणीतरी सांगेल आन्सर? माझं काहीतरी चुकलेलं वाटतं. कोणीतरी सांगेल मला विथ 344. 444. हां, 444 आलं पाहिजे. 444. बरोबर ना? हा. 444 Yes, करेक्ट. sir. 444 इज द करेक्ट आन्सर. सो सॉरी प्लीज इथं थांबूया आपण. इथं आता 4 न कळत या पुढच्या गेल्या 15-20 मिनिटात मी काय केलं इकडे लक्ष द्या. तुम्हाला लक्षात जर आलं असेल तर प्लीज, प्लीज. मी 4 अंक थोडेसे अल्टिमेट असे वापरले. सर्वजण माझ्याबरोबर बोलू शकता. 6, 7, 8 आणि 9 या अंकांची मी तुम्हाला काही कॅल्क्युलेशन करून घेतले. आणि हे अंक कुठं कसे त्रास देतात ते आपण बघू चार्टमध्ये आणि मग आपल्याला पुढे जाता येईल. प्लीज इकडे लक्ष द्या. काय केलं सर्वजण इकडे लक्ष द्या. हा चार्ट कसा आहे लक्ष द्या सर्वजण. जर मला प्लीज इकडे लक्ष द्या. सर्वजण प्लीज प्रामाणिकपणे लक्ष द्या. +1, +10 आणि +100 करायचं असेल, डायरेक्ट अवेलेबल असतात. म्हणजे कधी-कधी 1 डायरेक्ट पण अवेलेबल असतो, 10 डायरेक्ट अवेलेबल असतो आणि 100 पण डायरेक्ट अवेलेबल असतो. आणि इन हाऊस पण वापरावा लागतो. कधी-कधी इन हाऊस म्हणजे फॉर एक्झाम्पल 100च्या रॉडमध्ये 400 असतील, तर तुम्हाला 400 मध्ये पुन्हा परत 100 करायचं असतील, तर तुम्हाला इन हाऊस फॉर्म्युला वापरावा लागतो. ॲग्री विथ मी? प्लीज, प्लीज प्रामाणिकपणे ऐका. हे फार चार्ट इम्पोर्टंट आहे. आणि नेक्स्ट हाऊस कधी-कधी जर तुमच्याकडे 229 असेल, 229 असेल, तर 9 च्या इथं जर तुम्हाला +1 करायचं असेल, तर तुम्हाला काय करावं लागतं? -9 +10 म्हणजे नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला वापरतो म्हणून +1 साठी, +10 साठी प्लस किंवा असं पण असू शकतं, की 999 इकडे लक्ष द्या. 999 आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 100 प्लस करायचं असेल, तुम्हाला -900 प्लस 1000 असं करावं लागतं. म्हणून अजून याला आपण पुढे असं पण वाढवू शकतो. 1000 पण करू शकतो. प्लीज इकडे लक्ष द्या. 1000 पण करू शकतो. 1000, 10,000, 1,00,000 पर्यंत. म्हणजे कुठल्याही अंकाला, एकाच्या पटीतल्या अंकाला डायरेक्ट लेव्हलचं कॅल्क्युलेशन होतात, इन हाऊसचे कॅल्क्युलेशन होतो आणि नेक्स्ट हाऊस आणि कॉम्बिनेशनची गरज नसते. कॉम्बिनेशनची गरज नसते. पुन्हा परत
+2 +20 +200 +2000 +20,000 +2 लाख जे काही पुढे जाऊ आपण त्याला पण सेम आहे. डायरेक्ट अवेलेबल असतात. त्याच्यानंतर इन हाऊस मध्ये करता येतं. फॉर एक्झाम्पल आपण 3000 चौथा रॉड इकडे लक्ष द्या. चौथा रॉड म्हणजे 1000 वर 30 असतात म्हणून फोर्थ रॉडवर आपण 4000 केले. अबॅकस टूलवर करा चौथा रॉड ज्याच्यावर तुमच्या 13 रॉडच्या अबॅकस टूलवर डॉट असेल. बघा युनिट 10 100 आणि 1000च्या रॉडवर तुम्ही 4000 केलं आणि आता तिथं समजा तुम्हाला 20 करायचं आहे. सॉरी, तुम्हाला तिथं 2000 करायचं आहे. आता 2000 साठी 1000च्या रॉडवर आपण काय करणार? -3 + 5 किंवा -3000 + 5000 म्हणजे तिथं आन्सर किती झालं? राजश्रीताई आन्सर किती झालं? 6000 झालं. 6000. म्हणजे आपण इन हाऊस फॉर्म्युला पण वापरतोय. आता पुन्हा परत तिथं +3000 करून घ्या. 3000 करून घ्या. आता 9000 झालं 1000च्या रॉडवर. आता पुन्हा परत आपल्याला तिथं करायचं आहे 2000 करायचं आहे. 2000 इज नॉट अवेलेबल ऑन 1000 रॉड. पुन्हा परत -8000 -8000 +10,000. पण मी आजच्याच क्लासमध्ये बोललो, जर हे एवढं बोलायला त्रास होत असेल, इकडे लक्ष द्या. म्हणजे 9000 पुन्हा परत करून घ्या. सर्वजण 9000 करून घ्या. एवढं मोठं अवघड बोलायला जर त्रास होत असेल, तर राजश्रीताई पाण्याचा घोट घेत राहा. आणि जर आता +8 आपल्याला जर +2000 करायचं असेल, प्लीज इकडे लक्षात द्या. +2000 म्हणजे याचा अर्थ +2 करायचा मला 1000च्या रॉडवर. मग आपण काय बोलू शकतो 1000च्या रॉडवर? -8 +10. पण हा +10 कुठं झाला? बोला माझ्याबरोबर मनातल्या मनात. +10 झाला 10,000च्या रॉडवर. +10 कुठं झाला? 10,000च्या रॉडवर. म्हणून आन्सर इज द 11,000. आन्सर इज द 11,000 असेल तुमच्या सर्वांच्या रॉडवर. म्हणून प्लीज पुन्हा परत लक्ष द्या. +20 साठी डायरेक्ट अवेलेबल असतं, इन हाऊस फॉर्म्युला असतो आणि नेक्स्ट हाऊस मध्ये पण अवेलेबल असतं आणि याला कॉम्बिनेशनची गरज नाही. म्हणून आता थोडंसं मी सर्व एक्सप्लेन केले. पुन्हा परत काही एक्सप्लेन करत नाही. पण हा जो एक ग्रुप आहे, प्लीज इकडे लक्ष द्या. हा जो एक ग्रुप आहे, हा एक ग्रुप असा आहे की आपण सुरुवातीपासून खूप याला अभ्यास करतोय. इकडे लक्ष द्या. 1 2 3 4 मग 10 आणि 20 आणि 30 आलाच. 100 आणि 200 आणि 300 आणि 400 आलाच. 1000 2000 3000 4000 आलाच. या ग्रुपसाठी काय काय करावं लागतं हे मी नेहमी सांगत आलो तुम्हाला. डायरेक्ट अवेलेबल असतात, इन हाऊस फॉर्म्युला असतो आणि नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला अवेलेबल लागतो, यूज करावा लागतो. आता प्लीज इकडे लक्ष द्या. आपण काल पण बोललो होतो याच्याबद्दल 550 आणि 500 बद्दल. याला डायरेक्ट अवेलेबल असतो, इन हाऊसची गरज नाही आणि फक्त नेक्स्ट हाऊस लागतो, कॉम्बिनेशनची गरज नाही. पुन्हा लक्ष द्या मी काय सांगितलं. कॉम्बिनेशनची गरज नाही. अशा पद्धतीने एकदम सिंपल ऍप्लिकेशन आहे. आणि मग हा एक वेगळा ग्रुप होऊन जातो 5चा. आता मात्र आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण 6 7 8 आणि 9 चे कॅल्क्युलेशन बघितले. याच्यात आपण असं बघितलं होतं, सर्वजण अबॅकस टूलवर करा. 6 करून बघू सर्वजण. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. डायरेक्ट 6 बघा. डायरेक्ट 6 इज अवेलेबल. अबॅकस टूलवर करा प्रामाणिकपणे. 6 इज द डायरेक्ट अवेलेबल. आता पुन्हा परत 6 करायचा आहे. आता 6 माझा अवेलेबल नाहीये युनिट रॉडवर. म्हणून 6 चा फॉर्म्युला आहे आपला, नेक्स्ट हाऊसचा फॉर्म्युला आहे -4 +10. आणि हा -4 राजश्रीताई करताना आपल्याला करावं लागेल +1 -5. इकडे लक्ष द्या. म्हणजेच मला काय करावं लागतंय? नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला. आणि नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला बरोबर मला कॉम्बिनेशन काय करावं लागतं? इकडे लक्ष द्या. +4 इकडे लक्ष द्या. +4 इज इक्वल टू -1 +5. असंच करावं लागतंय का? नाही काहीतरी चुकलं माझं. सॉरी सॉरी. -4 करावा लागतोय मला. सॉरी. -4 करावा लागतोय. मी राजश्री ताईंची जांबाई बघून मलाच वेगळंच काहीतरी आठवलं. इकडे लक्षात द्या. -4 इज इक्वल टू -4 इज इक्वल टू प्लस प्लस वन प्लस वन -5. ओके, इकडे लक्ष द्या. पुन्हा परत
आपल्याकडे 6 आन्सर आहे, 6 आन्सर आहे. म्हणजे आपण 6 केला, आता पुन्हा परत 6 करायचा आहे. आणि या 6 साठी आपल्याला काय करावं लागणार आहे? युनिट रॉडवर -4 + 10 करावं लागणार आहे. आणि म्हणून हे आपल्याला कॉम्बिनेशनचं ऍप्लिकेशन करावं लागतं. -4 इज इक्वल टू +1 -5. पण हा याच्याबरोबर करावाचा लागतो. आणि +10 करायला विसरू नका. आन्सर इज द 112, 12. आता पुन्हा परत त्या 12 मध्ये 6 करा सर्वजण. 6 इज द डायरेक्ट अवेलेबल. करा प्लीज प्लीज प्लीज. पुन्हा परत 6. 6 इज नॉट देअर. पुन्हा परत 6 चा फॉर्म्युला -4 + 10. -4 अर्चनाताई कसं कराल? +1 -5. आपोआप होईल आणि +10 इज द कंपल्सरी, म्हणजे आन्सर इज द 24. अगेन +6. आता 6 साठी नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला बघा, -4 + 10. झाला का -4 डायरेक्ट? आता उपलब्ध होता बघा सर्वांना. आणि होता ना -4 आणि पुन्हा परत +6. 6 इज द डायरेक्ट अवेलेबल, म्हणजे आन्सर इज द 36. म्हणजे आपण आता 6 चा टेबल बनवायला लायबल झालो. भाग्यश्रीताई, अर्चनाताई, सुषमाताई, रोहिणीताई, आपण आता काय झालो? आपण 6 चा टेबल आजपासून बनवू शकतो. लक्षात आलं मला काय सांगायचंय? 6 चा टेबल आपण बनवू शकतो. म्हणजेच मला डायरेक्ट अवेलेबल असतं. इन हाऊस फॉर्म्युल्याची गरज नसते. पण नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला आणि नेक्स्ट हाऊस फॉर्म्युलामध्ये कॉम्बिनेशनसाठी मला इन हाऊस फॉर्म्युला लागतो. त्यालाच कॉम्बिनेशन म्हणतात. आणि जेव्हा मला प्लीज का कॉम्बिनेशन म्हटलं जातं ते पण सांगतो. मला +6 करायचा असतो. इकडे लक्ष द्या. मला करायचा असतो +6. पण मला कॉम्बिनेशन मध्ये इन हाऊस मध्ये मला काय करावं लागतं? सबस्ट्रॅक्शनचा फॉर्म्युला यूज करावा लागतो. म्हणून याला कॉम्बिनेशन म्हटलं जातं. आणि एकदा समजलं की सर्व सोपं होऊन जातं. ओके. मग पुन्हा परत ऍप्लिकेशन 7 साठी पण असंच डायरेक्ट अवेलेबल असतं. इन हाऊसची गरज नाही. नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला आणि कॉम्बिनेशन. मग निश्चित पुन्हा सर्वांना सांगता आला पाहिजे, जर 7 साठी कॉम्बिनेशन आला तर तिथं निश्चितच फॉर्म्युला असा असेल -3 -3 इज इक्वल टू +2 -5 असाच असेल. क्लिअर आहे? अग्री विथ मी? नेक्स्ट 8 साठी पण डायरेक्ट अवेलेबल. इन हाऊसची गरज नसते. नेक्स्ट हाऊस अप्लाय होतो आणि पुन्हा परत कॉम्बिनेशन जेव्हा येतं, कॉम्बिनेशन साठी -2 इज इक्वल टू +3 -5. पुन्हा परत +9. +9 साठी सुद्धा डायरेक्ट अवेलेबल. इन हाऊसची गरज नाही. नेक्स्ट हाऊस अवेलेबल असतो आणि कॉम्बिनेशन साठी -1 इज इक्वल टू +4 -5. मीन्स आता तुम्हाला लक्षात आलं असेल की कुठल्या अंकांसाठी काय काय आपल्याला फॉर्म्युलेज वापरावे लागतात. आणि मग हा चार्ट इथं ऑलरेडी बनवलेला आहे. हा लक्षात येईल आपल्याला. इकडे लक्ष द्या की इथं आपल्याला लक्षात असं येतं की जर मला 4 आणि हे सर्व अंक करायचे असतील तर माझी कमांड या फॉर्म्युल्यावर असली पाहिजे. या फॉर्म्युल्यावर असली पाहिजे. म्हणजेच मला +1 इज इक्वल टू इन हाऊस मध्ये -4 +5 आणि नेक्स्ट हाऊस मध्ये +1 इज इक्वल टू -9 +10. तसंच 5 साठी 5 साठी डायरेक्ट अवेलेबल आणि नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला फक्त अप्लाय होतो. आणि मात्र इथं या 6, 7, 8, 9 साठी नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला आणि त्याच्यानंतर कॉम्बिनेशन फॉर्म्युले सबस्ट्रॅक्ट